रामकृष्ण हरी विठ्ठल केशव आजचं अभंग सेवा कीर्तन निरूपण कथा करून या द्रव्य घेती देती या अभंगावर अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये पुढं कीर्तन सेवा केलेली आहे. तर कीर्तन सेवेला जाण्यापूर्वी मिश्र षड्ज भिन्न रागामध्ये मी प्रथम जे नवीन कीर्तनकार भजनी मंडळी जे आहेत ते त्यांच्यासाठी मी हे षड्ज भिन्न राग कसं करायचं ते सांगतो. या रागाचं मुख्य अंग जरी षड्ज भिन्न असलं किंवा भिन्न षड्ज असलं तरीसुद्धा या रागाला कौशिक ध्वनी, याच रागाला हेमंत थोडासा स्वर ऋषभ हा थोडासा चेंज केला आणि पंचम लावला थोडासा नकळत, तर लगेच हा हेमंत किंवा हिंडोनमध्ये जातो. परंतु मुख्य स्वर जे आहेत ते हेच आहे. सा ग म ध नि सा सा नि ध म सा सा ग म ध नि सा वरती मुख्य स्वर हे. आणि याच्यामध्ये नेहमीचा म्हणजे आपला म जो आहे तो नेहमीचा लावायचा, तीव्र इथं लावायचा नाही. तीव्र लावला की रागाचं स्वरूप बदलतं. सुरुवात अशी करा. कथा करोनिया द्रव्य घेती देती, कथा करोनिया द्रव्य घेती देती, तया अधोगती नरकवास रवरव कुंभी पाक भोगिती यातना, रवरव कुंभी पाक भोगिती यातना, नये नारायणा करुणा त्यांची, नये नारायणा करुणा त्यांची, रवरव कुंभी पाक भोगिती यातना, रवरव कुंभी पाक भोगिती यातना. तिसरा चरण आहे. अशी गडदारा छेदिती सर्वांग, अशी गडदारा छेदिती सर्वांग, सप्तभूमी अंग लोळविती, सप्तभूमी अंग लोळविती. कसंही चढवू शकतो. रव कुंभी पाक भोगिती यातना, रव कुंभी पाक भोगिती यातना. आता जरा शेवटचं चरण जरा वेगळं चा राग तोच ठेवायचा. तुका म्हणे तया नरकन सुखती, तुका म्हणे थोडंसं अंग वेगळं द्यायचं. तुका म्हणे तया बघा षड्ज भिन्न मध्ये मिश्र तुम्ही आणू शकता किंवा आहे त्याच. तुका म्हणे तया नरकन चुकती, तुका म्हणे तया नरकन चुकती, सापडले हाती यमाची या, रवरव कुंभी पाक भोगिती यातना, रवरव कुंभी पाक भोगिती यातना, नये नारायणा करुणा त्यांची. आता किती बी तुम्ही इथं रंगू शकता.
मूळ राग जी स्वरूप आहे मिश्र करू शकता तुम्ही, परंतु जरी तुम्ही मिश्र केला तर पुन्हा मूळ रागावर यायला शिकता आलं पाहिजे. रव कुंभी पाक भोगितियातना, रव कुंभी पाक भोगितियातना. सारीमध्ये झाला हा अभंग. आता अभंगाचं निरोपण विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी. या अभंगाचा शब्दशः अर्थ असा होतो, जे लोक कथा करून द्रव्य घेतात आणि देतात, घेणारे बी आणि देणारे. पाठीमागच्या कीर्तनामध्ये देती घेती लक्षात आलं का तुमच्या? देणारे बी आहेत आणि घेणारे बी आहेत. त्यांना नरकवासाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये अधोगती, अधो हे बा अधो आणि ऊर्ध्व. अधो म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वर. त्यांच्या पूर्ण लाईफ, अशा व्यक्तींचं पूर्ण लाईफ हे खाली आल्याशिवाय म्हणजे नरकवासाशिवाय त्यांना पर्याय नाही, असा पहिल्या चरणाचा अर्थ होतो. मग खाली येऊन त्यांना नरकवास मिळतो. मग कुठला नरकवास मिळतो? तर नरक एकूण किती प्रकारचे ते पुढे बघूया. नरकवास मिळतो त्या नरकापैकी एक नरक आहे रवरवी, आलं का लक्षात, किंवा रवरव. दुसरा आहे कुंभीपाक, येतं का लक्षात. भोगिती यातना, यांना कुठल्या नरकामध्ये जावं लागतं ते सांगितले. या नरकात जाऊन त्यांना यातना भोगाव्या लागतात. आणि हे यातना भोगत असताना त्यांनी कथा केली म्हणून भगवंताला कीव येईल असं तुम्हाला वाटेल, परंतु अशा लोकांची नये नारायणा करुणा त्यांची. अशा लोकांची भगवंताला, माझ्या पांडुरंगाला, विठ्ठलाला, नारायणाला कधीही दया किंवा करुणा, दया लक्षात आलं का, येत नाही. तर असे लोक जे कथा सांगून द्रव्य घेतात, द्रव्य देतात, असे लोक पुढे वर्णन केलेलं आहे. अगदी तलवारीच्या काट्यावर, आलं का लक्षात तुमच्या, तलवारीच्या टोकावरती जसं टोकदार असतात तसं झाडे असलेल्या, वृक्ष असलेल्या जंगलामध्ये त्यांना पूर्ण वृक्षच तसे अंकुचीदार काटे असलेले वृक्ष, तलवारीला कशी धार असते तशा पद्धतीनं पानं असलेल्या, असीपत्र असं म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये त्यांना सोडतात. ते काटे त्यांना अंगाला बोचतात, छेदिती सर्वांग. आणि पुन्हा एवढंच नाही करत, तर जसं प्रखर सूर्यामध्ये भूमी तापलेली असते तशा पद्धतीनं लक्षात ठेवा. आता ही नरकवासाचं वर्णन केलंय. कोणत्या नरकवासाचं वर्णन केलंय? अशी यातना कुठे घडते ते आपण नंतर भावार्थानंतर बघणारच आहोत. परंतु अशी खडदारा छेदिती सर्वांग, तप्त भूमी अंग लोळविती. तप्त तापलेल्या भूमीवरती किंवा लोखंडाची भूमी, तप्त लोखंडाची भूमी असलेल्या जमिनीवरती झोपवलं जातं आणि त्यांना त्रास दिला जातो. आणि जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये अतिशय महत्त्वाचा संदेश देतात. संदेश देतात म्हणण्यापेक्षा इथे या कथाकारांचा निषेध केला आहे तिने. लक्षात आलं का? असे कथाकार निषेधयुक्त उपदेश आहे, निषेध करणारा उपदेश. एखाद्याने जर काम नाही केलं काय किंवा चुकीचं काम केलं तर आपण सहज म्हणतो, हात तुमच्या गुणावर काळं कुत्रं हागलं, असं निषेधयुक्त असे जे कथा करून द्रव्य घेती देती त्यांचा निषेध केला याच्यामध्ये. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे तया नरक न चुकती, त्यांना कधीही नरक यातना चुकत नाहीत. आणि का चुकत नाहीत? कारण सापडले हाती
यमाची. असे लोक, या लोकांना म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं त्रासदायक, शरीराला त्रास होईल अशा यातना दिल्या जातात. कोणत्या व्यक्तीला दिल्या जातात? तर जे कथा करून द्रव्य घेती देती अशा व्यक्ती. तर हा अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. शब्दशः अर्थ सांगितल्यानंतर इथं शंका उत्पन्न होतात बरं का, खूप शंका निर्माण होतात की महाराज कथा म्हणजे काय. पहिली महत्वाची गोष्ट, कथा म्हणजे काय, काय आहे कथा करून म्हणजे कथा ही काय आहे हे सांगा ना. कथा कशाला म्हणायचं किंवा कथा काय आहे हे सांगा ना महाराज अगोदर. म्हणजे आम्ही त्यामध्ये मोडतो का नाही मोडत हे आमच्या लक्षात येईल. कारण आम्ही तर दररोजच कथा करतोय हो, दररोजच कीर्तन करतोय. मग कथेचा अर्थ कीर्तन घ्यायचा का, काय घ्यायचा, काय अर्थ काय घ्यायचा. ऐकणाऱ्या भाविकाच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या ह्या शंका आहेत बरं का, लक्षात ठेवा. पण त्यांना नरक यातना भोगाव्या लागतील, नरकवास भोगावा लागेल. मग एकूण नरक किती आहे, त्यामधला श्रेष्ठ नरक कोणता, आलं का लक्षात. हे रवरव काय आहे, अगोदर एकूण नरक किती ते काहीच तुम्ही सांगितलं नाही. तुम्ही सरळ शब्दशः अर्थ सांगताय. रवरव, रवरव काय म्हणायचं, रवरव म्हणजे काय, कुंभीपा काय आहे, भोगिती यातना. इथे भोग होतात, लोक नरकाला जातात. नरकवास म्हणजे महाराज निश्चित काय, तुम्ही जाऊन आलाय का नरकातून, हे समोर बसलेल्या व्यक्तीच्या शंका आहेत बरं का. तुम्ही अनुभवलाय का नरक, तुम्ही स्वर्ग अनुभवलाय का, तुम्ही नरक यातना पाहून आलाय का कुणाचं तरी ऐकून सांगताय. नरकवास म्हणजे निश्चित काय. पण पुढे सांगितलं तुम्ही की अशी खड दारा काय आहे, काय छेदिती सर्वांग, सर्वांगाला छेदते म्हणजे काय करते. दुसरी महत्वाची गोष्ट, शेवटच्या चरणामध्ये महाराज ज्या आरती म्हणते तया न चुकती नरक असं म्हणतात. कारण ते यमाच्या हाती सापडलेत. यमाच्या हाती सापडलेत म्हणजे कोणाच्या हाती सापडलेत, पण यमाच्या हाती सापडलेत. मग यमधर्म हा भगवंताच्या ताब्यात असतो ना महाराज. मग आम्ही कथा करणारे लोक, जर आम्ही कथा करून जर काय दक्षिणा घ्यायची बी नाही आणि काय द्यायची बी नाही, मग आम्ही जगायचं कसं. ह्या अभंगातून असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आलं का लक्षात. पहिल्यांदा इथं कथा म्हणजे काय, कथा काय आहे हे कळणं आवश्यक आहे. की कथा बाबा काय आहे, कसली कथा आहे. आणि आम्ही कीर्तनकार किंवा वेगवेगळ्या ठिकाणी भागवताचार्य आहेत, भागवत कथा सांगणारे, ह्या कथा येतात का त्याच्यामध्ये. जर आम्ही ह्या कथा सांगत असेल तर आम्ही लाखांनी पैसे घेतो राहूनचे, मग आम्ही नरकात जाणार का, असे बऱ्याच जणांचे मनी प्रश्न आहे. हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे दुसरे तिसरे कोण नव्हे, तुका विष्णू नाही दुजा, ध्यानात आलं का. भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेले हे अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत. आणि तुम्ही जर ह्याला शब्दशः पांडित्य गाजवत असाल आणि चुकीचा भ्रम निर्माण करून काहीतरी वारकरी संप्रदायामध्ये द्वेष निर्माण करत असाल, फळ्या निर्माण करत असाल, तर ते चुकीचं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः द्रव्य किंवा पैसे धन देत नाही म्हणून जे देते त्यांच्यावरती टीका करणं आपणास म्हणजे मत मांडण्याचा, प्रवचन करण्याचा, कीर्तन करण्याचा, कथा करण्याचा अधिकार सर्वांना आहे, लक्षात ठेवा. कारण कथा म्हणजे काय आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत जगद्गुरु तुकोबारायांचं मत आपणाला कळणं अवघड आहे, म्हणजे कळूच शकत नाही आपणास.
कारण का आपणास प्रथम कथा समजण्यासाठी कथा हे काय आहे हे कळणं आवश्यक आहे. तर पूर्वी ग्रंथ ग्रंथ या शब्दातला 1% भाग, 1%च म्हणा, 1% सुद्धा येत नाही, त्यामध्ये कथा मोडली जाते. ध्यानात आलं का? तर कथा करुनिया हे सांगण्यापूर्वी आपणाला कथा काय आहे, तर कथा हा एक ग्रंथाचे मुख्य 3 प्रकार आहेत, लक्षात ठेवा. प्रथम ग्रंथ म्हणजे काय हे कळणं आवश्यक आहे. ग्रंथ याचा शुद्ध मराठीमध्ये अर्थ होतो ग्रंथ म्हणजे गाठ. लक्षात आलं का? आणि ग्रंथ म्हणजे असं ठिकाण जिथे संशयाच्या गाठी पूर्णपणे तुटल्या जातात व ज्ञानाची प्राप्ती जिथे होते व जीवास त्या ज्ञानाचा जगण्यासाठी या नेचरमध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी उपयोग होतो असं केलेलं लिखाण. लक्षात आलं का तुमच्या? त्याला ग्रंथ म्हणतात. काय काय सांगितलं आलं का लक्षात? मी जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढे जात नाही. ग्रंथचा मराठी अर्थ आपल्या शुद्ध भाषेमध्ये गाठ असा होतो. आणि ग्रंथ हे कशासाठी येते पहा. मनामध्ये संशय येणं हे असंच का, म्हणजे क्युरियासिटीला उत्तर देण्यासाठी. क्युरियासिटी म्हणजे जाणून घेण्याची क्षमता, द डिझायर फॉर नॉलेज. कारण हे काय कुत्रं मांजर हरिण हे घेऊ शकत नाही. ध्यानात आलं का? आहार निद्रा भय मैथुन तो श्लोक भागवतामधला ओवी पहा. आलं का लक्षात? परी मनुष्य देहीचे ज्ञान आघात झालं. ह्या संशयाच्या गाठी तुटून ज्ञानाची प्राप्ती जीवास होण्यासाठी, आणि जीवास ज्ञान मिळालं की जीवाचं रूपांतर शिवामध्ये होतं. जीव शिव सम हरिपाठ. आलं का लक्षात? त्याला ग्रंथ म्हणतात. मग या ग्रंथामध्ये प्रकार आहेत 3. त्यातला पहिला प्रकार जो आहे व्यास महर्षींनी जो सुरुवातीला सांगितला तो प्रकार म्हणजे निविर्गत. नीट लक्ष द्या. निविर्गत ग्रंथ हा त्याचा पहिला प्रकार. विनिर्गत म्हणा, विनिर्गत म्हणा, निविर्गत म्हणा, परंतु विनिर्गत हा शब्द मला योग्य वाटतो. हा ग्रंथाचा एक प्रकार आहे. या प्रकारामध्ये हा जो ग्रंथ आहे तो काय आहे बाबा, हे काय प्रकार आहे? हा विनिर्गत ग्रंथ म्हणजे काय प्रकार आहे, तर ते तुम्हाला ज्ञानेश्वरी मधील बरं का एक ओवी तुम्हाला मी वाचून दाखवतो. जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी. याला विनिर्गत ग्रंथ असं म्हणतात. मग आता हा जो वेद आहे, जो हा वेदार्थ सागरू जया निद्रितांचा गोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. इथे हा जो वेद आहे, वेद बाहेर पडलेला, मुखातून बाहेर पडलेला भगवंताच्या, हे वेद बर का तुम्हाला पुढे जाऊन मी सांगतो. नाथ महाराज म्हणतात बर का, हा वेद ब्रह्मदेवास सुद्धा कळत नाही, मग तुमच्या आमच्यासारख्याच काय घेऊन बसला. ब्रह्मा डोळसा तो वेदार्थ ना कळे तेथे हे आंधळे व्यर्थ होती, असं नाथ महाराजांचं प्रमाण.
मग हा विनिर्गत ग्रंथ आहे, याच्यामध्ये वेद एकच, वेद किती? एक. सुरुवातीला वेद एकच, लक्षात ठेवा. परंतु हा वेद व्यास महर्षींनी याचं 4 भागामध्ये मनुष्याच्या सोयीसाठी याचं 4 भागामध्ये रूपांतर केलं. त्यातला पहिला वेद अथर्ववेद, की ज्यामध्ये अहम ब्रह्मास्मी हे सांगितलं. त्यातला दुसरा वेद जो आहे तो ऋग्वेद. याच्यामध्ये जर तुम्ही कोळून काढलं तर याच्यामध्ये सांगितलं अयम आत्मा ब्रह्म, हे दुसऱ्या वेदामध्ये सांगितलं. तिसरा वेद जो आहे तो यजुर्वेद, म्हणजे प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे स्वतः तू ब्रह्म आहेस, नवे तुझा आत्मा हा ब्रह्म आहे. नवे जेवढी ही सृष्टी दिसते ह्याच्यासाठी 4था वेद सांगितला, सामवेद सांगितला. साम म्हणजे समान. अहम ब्रह्मास्मी तुला कळलं का? मी ब्रह्म आहे एवढं कळलं असेल तर शेवटचं वाक्य महावाक्य, हे 4 वेदांची 4 वाक्य आहेत बरं का, लक्षात ठेवा. हे महावाक्यामध्ये समावेश होता. इथं तत्त्वमसी हे सामवेदाचं, म्हणजे मी ब्रह्म आहे, तू बी ब्रह्म आहेस, सर्व जगत हे ब्रह्म आहे. मग कुणी कुणाला द्यावं, कुणी कुणाला घ्यावं? मग आता हे वेद 4 वेद लक्षात ठेवा, 6 शास्त्र आणि 18 पुराण. आता वास्तविक पाहता शास्त्र आणि पुराण नीट लक्षात द्या, फक्त वेदांचा समावेश, या 4 वेदांचा समावेश या विनिर्गत ग्रंथामध्ये होतो. आपणाला कथा घेहोनिया द्रव्य घेती देती या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं, आणि ते शोधणं, त्याच्यावरती चिंतन करणं एवढं सोपं काम अजिबात नाहीये. त्याच्यामुळे चुकीचा काहीतरी संदर्भ घेऊन भ्रम निर्माण करू नये, ब्रह्म सांगावं. ध्यानात आलं का माझं स्पष्ट मत? मी कुणावर टीका करत नाहीये, परंतु जेव्हा स्वतः चिंतन करता तुम्ही अनेका लोकांशी चर्चा करा. चर्चा करून स्वतःचं गुरु जोपर्यंत स्वतः तुम्ही होत नाही तोपर्यंत तुम्हाला बहुतांची बहुमते अवघे पोकळ हो. ध्यानात आलं का? जगद्गुरू तुकाराम महाराजांचं वाक्य जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, कोण असं सांगेल, कोण तसं सांगेल, परंतु बहुतांची बहुमते अवघे पोकळ, म्हणून ऐकावे जनाचे करावे मनाचे. त्याचाच अर्थ मी माझ्या भाषेत सांगतो, जोपर्यंत स्वतःचा गुरु स्वतः होता येत नाही, आपणची देव होय गुरु. ध्यानात आलं का? आणि जगद्गुरू तुकोबा यांच्या बाबतीत स्वप्ना माझी हे गुरुकृपा त्यांना झाली, त्याच्यामुळं तुका विष्णू लक्षात येते. जगद्गुरू तुकोबा यांच्या बाबतीत सर्वच काही वेगळं आहे. कळसस्थानी आहेत म्हणजे एवढं कुणी बी यावं, गावच्या चावडीसारखं पान खाऊन तुकावं, असं कुणी बी यावं आणि त्यांच्या अभंगाचा अर्थ लावावा. आमचं लहानपणापासून आयुष्य गेलं याच्यामध्ये, तरी आम्हाला आणखीन आम्ही नाट्यकोटे येतो. यानं आलं का तुमचं की काय म्हणायचं आहे, महाराजांना निश्चित काय म्हणायचं आहे. हा झाला पहिला प्रकार. आता म्हणजे अशा प्रकारचे वेद तर ह्याच्यामध्ये तर कथा काही येत नाही. म्हणजे वेद सांगायला काय हरकत नाही, द्रव्य घ्यायला काय हरकत नाही, आणि द्यायला बी काय हरकत नाही. परंतु तो वेद न कळाल्यामुळं, नीट लक्ष द्या मी काय म्हणतो त्याच्यावर, मग 6 शास्त्र लक्षात ठेवा, हे वेद न कळाल्यामुळं, ह्या वाक्याचा अर्थ प्रत्येकाला न कळाल्यामुळं याच्यावरच स्पष्टीकरण करणारा दुसरा ग्रंथाचा दुसरा प्रकार निर्माण झाला. त्या ग्रंथाचा प्रकार म्हणजे स्मृत ग्रंथ. स्मृती, ज्या अनुभवातून आलेल्या ज्या स्मृती आहेत, अनुभवातून म्हणतोय हा शब्द महत्वाचा आहे. आणि स्मृतीमध्ये राहतं, स्मृती म्हणजे बुद्धी, मेंदू मध्ये राहतं, हां, ते सर्व काही सत्य असतं. लक्षात ठेवा, ते अनुभवातून सिद्ध झालेलं असतं. देवाचा साक्षात्कार झालेल्या व्यक्तींनी, संत महात्म्यांनी
देवाच्या मुखातून बाहेर पडलेला हा ग्रंथ म्हणजे वेद. तो विनिर्गत, तो कोणालाच कळेना, अगदी ब्रह्मदेवाला सुद्धा कळेना. म्हणून ज्यांना देवाचा साक्षात्कार झाला, देव प्रत्यक्ष वेदाचं अनुभव घेऊन, ते फुकट म्हणत नाही जगद्गुरु तुकोबाराय. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. आलं का लक्षात? आम्हासीच ठावा. त्या काळचे कर्मकांड करणारे जे लोक होते जगद्गुरु तुकोबारायांच्या विरुद्ध लोकांचा थवा. आता विरुद्ध लोकांचा थवा म्हणण्याची काय आवश्यकता नाही जगद्गुरु तुकोबारायांना, बरं का. तसे दोनच संत. आता हे ब्राह्मणाविषयी म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचं मत वाईट होतं, हे कोणी पटवण्याचा प्रयत्न करू नका, किंवा ब्राह्मणाविषयी ब्राह्मणांनीच त्यांना त्रास दिला हे सांगत बसू नका. आलं का लक्षात? हे जर सांगत असाल तर बावळट आहात, तुम्ही परमार्थामध्ये येण्याच्या लायक नाहीये. कारण जगद्गुरु तुकोबारायांच्या जे 14 किंवा 16 टाळकरी होते, त्याच्यामध्ये 7 टाळकरी लक्षात ठेवा हे ब्राह्मणांचे होते. मग आता 2च ब्राह्मण, त्यातलाही एक अनुभव आल्यानंतर रामेश्वर भट्ट. आलं का लक्षात? भट्ट आपणाला एकच माहित आहे फक्त, रामेश्वर भट्ट. परंतु मम्माजी बुवा किंवा मम्माजी भट्ट मुख्य त्रास ते देत होते, आणि ते या रामेश्वर भट्टांना फितूर केलेलं त्यांनी. त्या रामेश्वर भट्टांमार्फत ते जगद्गुरु तुकोबारायांना त्रास देत होते. परंतु त्यांनी देवाचा साक्षात्कार त्यांना घडला, स्वप्नामाजी त्यांना कृपाशीर्वाद दिला, आणि मग ते म्हणू लागले वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. सकारात्मक बोलू लागले, आम्हाशीच ठावा. आणि किंवा असे व्यक्ती होऊन गेल्या, लक्षात ठेवा. आमचे जोग महाराज असतील, दोंडा महाराज देगलूरकर असतील, बंकट स्वामी असतील, यांना आलं, हे जुने दांडेकर मामा असतील, यांची कीर्तनं मी प्रत्यक्षात ऐकलेली आहेत. यांना आलं, ते जोग महाराजांनी ज्या वेळेला बरं का इतका विरोध केला वारकरी शिक्षण संस्था स्थापन केल्यानंतर, आता जाऊ दे तिकडचा तो विषय नाहीये, परंतु ही पैसा कमवणाऱ्यांची फॅक्टरी जोग महाराजांनी सुरू केली ना. हे महाराज कसले? नाही रे, तुमचा विचार फार अर्धवट आहे, लक्षात ठेवा. ही फॅक्टरी नाही, ध्यानात आलं का तुमच्या? ही फॅक्टरी तुमच्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर ही फॅक्टरी समजा, परंतु ही अशी फॅक्टरी आहे जिथे नीट लक्ष द्या, भंगार टाकलेले तुम्ही आम्ही भंगारच आहे हो. ध्यानात येते का तुमच्या? नाहीतर काय एवढं स्वतःला शानं समजताय? काय तुमच्याकडे ब्रह्मज्ञान आहे? तुम्ही आम्ही हे भंगार छाप या कारखान्यात गेले, लक्षात ठेवा. जोग महाराजांच्या कारखान्यात गेले, मग ते पंढरपूरला असतील, आळंदीला असतील, देहूमध्ये वेगवेगळे. आता तिथून पुढे ते पहिले संस्थापक दांडेकर मामा यांच्यावर टीकास्त्र होऊ लागली. त्यांना प्रत्येक गोष्ट यांनी भगवंताचा साक्षात्कार झाला संतांच्या वचनावरती नवे जगद्गुरु संत तुकोबारायांनाच हिनी देव मानलं, ज्ञानेश्वर माऊलींनाच हिनी देव मानलं, आणि या संतांनी त्यांना आशीर्वाद दिला, लक्षात ठेवा. आणि या संतांच्या आशीर्वाद दिल्यानंतर जे मुखातून प्रसादिक वाणी आलं का लक्षात बाहेर पडली, ती संतांच्या आशीर्वादामुळे असेल, भगवंताच्या आशीर्वादामुळे असेल. त्यांना स्मृती ग्रंथ असं म्हणतात. ध्यानात आलं तुमच्या? या ग्रंथामध्ये 6 शास्त्र, 18 पुराणे, गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, वेगवेगळ्या संतांचा गाथा येते का लक्षात तुमच्या? आणि त्यातल्या त्यात गाथा म्हणलं की जगद्गुरु तुकोबाराय एवढंच आपल्याला आठवतं, परंतु गाथा नाथ महाराजांचाही आहे.
ज्ञानेश्वर माऊलींचाही आहे, नामदेव महाराजांचाही आहे. नवे नवे जेवढे जेवढे आतापर्यंत संत होऊन गेले या प्रत्येक संतांचा गाथा आहे, लक्षात ठेवा. मग ते संत नरहरी सोनार असतील किंवा संत सावताबाबा असतील, गोरोबा काका असतील, आमचे चोकामेळा असतील, लक्षात आलं तुमच्या. जोहार करणारे, जोहार मायबाप जोहार, आलं का लक्षात. म्हणजे संत सखुबाई असतील, संत बहिणाबाई असतील, मुक्ताई असतील, म्हणजे काय ते संत जनाबाई असतील, हे गाथे सर्व संतांचा गाथा ज्ञानेश्वरी, पुराणी, साही शास्त्र हे याच्यामध्ये येतात आणि हे स्मृती ग्रंथामध्ये याचा समावेश होतो. आणि इथे तर महाराज असं म्हणतात बरं का, या स्मृती ग्रंथांचे बरं का, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितली की गीता भागवत करीती श्रवण. काय आपुलिया हिता जो असे जागता, कुळी कन्यापुत्र होती, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. हे तुकाराम महाराजांचा अभंग पहा, हे या स्मृती ग्रंथामध्ये येतं. किंवा वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, हे जनाबाईचा अभंग पहा. या सर्वांचा समावेश या स्मृती ग्रंथामध्ये होतो. आलं का लक्षात. मग आपल्याला आणखीन पुढे लांब जायचं आणि मग आपण काय करतोय, आपण नरकाला जाणार आहे का नरक यातना आपणास भोगावयास मिळणार आहे, कोणत्या व्यक्तीस नरक यातना भोगावयास मिळणार आहे हे ठरेल. यात तर कुठेही आम्हाला कथा हा शब्द दिसलेला नाही. पण थांबा, गडबड करू नका. महाराज म्हटले या ग्रंथामध्ये तिसरा जो प्रकार येतो त्याला कृतग्रंथ असं म्हणतात. या कृतग्रंथामध्ये मनुष्य स्वतःची जशी बुद्धी चालेल, लक्षात आलं का तुमच्या, कोणताही अनुभव नसताना कल्पनेने स्वतःची बुद्धी जशी चालेल तशा पद्धतीने, जसं आपल्याकडे लोकांचं चित्त खेचता येईल ही दृष्टी समोर ठेवून केलेलं लिखाण, येतं का लक्षात, त्याला कृतग्रंथ असं म्हणतात. या ग्रंथामधून फक्त आणि फक्त काय मिळू शकतं, वी गेट ओनली इन्फॉर्मेशन, नॉट नॉलेज. रिमेंबर दिस पॉइंट. तर तिसऱ्या प्रकारामध्ये उदाहरण कृत ग्रंथामध्ये, कृत ग्रंथ म्हणजे कोणता, तर कॉपीराईट. ज्या ग्रंथाची आपण कॉपी करू शकत नाही, लक्षात आलं का. ज्या ग्रंथावर स्वरचित ग्रंथ म्हणतात त्याला, स्वरचित ग्रंथ, स्वरचित ग्रंथामध्ये समावेश होतो. म्हणजे कॉपीराईट असलेला कोणताही ग्रंथ की ज्याच्यावर जे आपण इतर ठिकाणी त्याचं मत सांगू शकत नाही, असा स्वकृत केलेला ग्रंथ. मग त्याच्यामध्ये कादंबरी लिहिणारा, एखाद्या कादंबरीवर जर पिक्चर काढायचा म्हटलं तर त्या कादंबरी लिहिणाराची परवानगी लागते, त्यांना आलं का. असे ग्रंथ, एखादी कथानक असेल, कथा नीट लक्ष द्या, कथा याच्यामध्ये येते, एखादं कथानक असेल किंवा कथा असेल आणि ती स्वरचित असेल, हे शब्द महत्वाचे. नाटक असेल, पिक्चर असेल, जे असं कॉपीराईट मटेरियल आहे की ज्याच्यावर दुसरा कोणाचाही अधिकार चालत नाही, असं कॉपीराईट मटेरियल, त्याच्यामध्ये कथा हा शब्द बसतो. बरेच जण कथा मांडूनच, पिक्चर म्हणजे काय, कथा आहे ना, देण्यात आलं. आता तुम्ही बरेच जण असे म्हणतील, महाराज कथा हा जर शब्द म्हणायचा म्हटलं तर महाराजांची प्रमाण आहेत, कथा त्रिवेणी संगम. पण उत्तरार्ध नुसता कथा शब्द इथं वाचू नका, त्याच्याशी रिलेटेड शब्द वाचा. कारण अशा व्यक्तींची, अशी कथा करणाऱ्या व्यक्तींची करुणा का भगवंत करत नाही. ज्या कथेमध्ये भगवंताचं गुणगानच नाही, ज्या कथेशी भगवंताचा कोणता संबंध नाही,
मग एखाद्या व्यक्तीशी जर आपला कोणताच संबंध असेल तर आपल्याला त्याची काळजी करण्याची काय कारण आहे का? पुढच्या प्रश्नाची उत्तर देव असून बऱ्याच जणांना मनात प्रश्न येतो की मग देवाने असा दुजाभाऊपणा का करावा, काय देवाला सर्व सारखेच असतात. अरे परंतु ज्या कथेमध्ये देवाचा संबंधच नाही, देवाच्या नामाचा संबंधच नाही, आलं का लक्षात? कथेमध्येही अनेक प्रकार आहेत. कारण महाराजांचीच प्रमाण आहेत, लक्षात ठेवा. कथा त्रिवेणी संगम, त्या कथेमध्ये कुणाचा समावेश असला पाहिजे आहे? देव, भक्त आणि नाम. भक्त, देव आणि ज्यांची भक्ती करतोय त्या देवाचं नाव, हे त्रिवेणी संगम. ही कथा इथं अपेक्षित नाही. कारण या कथेमध्ये तुम्ही पुढचा अर्थ लक्षात घेत जावा. अभंगात पुढे भगवंत यांची काळजी का करावी यांनी? कारण त्यांच्या नावाचा कुठे संबंधच येत नाही. नवे नवे असं लिखाण स्वकृत ग्रंथ की जिथे प्रेमच नाही. ध्यानात आलं का? प्रेम नाही म्हणजे तिथे त्यांनी प्रेम दाखवलेलं असतं. प्रत्येक प्रेम म्हणजे वासना असते. आलं का लक्षात? तिथं भ्रम निर्माण करतात. स्वकृत ग्रंथ जे आहेत तिथं फक्त जिथे फक्त प्रेमाचा भ्रम निर्माण केला जातो. नाही तर जगद्गुरु तुकोबा यांचं दुसरं प्रमाण पहा. आलं का लक्षात? करू याची कथा, नामाचा गजर, आम्हा संसार काय कर. संसार रातून सुटण्यासाठी करू याची कथा. याची कथा म्हणजे आता कोणाची? गल्लीगोळातल्या व्यक्तीची कथा तर नाही. तेच जगद्गुरु तुकोबा आहे. पुढे अभंगामध्ये म्हणतात बरं का, कथेवरचे सर्व अभंग पहा. कथा दुःख हरी, कथा मुक्त करी आणि याची बरी. कथा याची बरी कोणाची? विठोबाची. विठोबाची कथा असेल ज्याच कथेमध्ये जर भगवंताचा संबंधच नसेल तर भगवंताला त्याची किव यायची, करुणा यायची काय आवश्यकता आहे का? मी सगळे प्रश्न पुढे जे अभंगामध्ये निर्माण होणार आहे, तुम्हाला मनामध्ये शंका येणार आहे, त्याचं पूर्णपणे निरसन करतो. येते का लक्षात? कथेवरचे अनेक अभंग आहेत. तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान. अशी कथा जिथं देवाचंही ध्यान लागतं. नवे नवे ध्यानस्थ होऊन समाधी अवस्थेमध्ये तिथे भगवंत जातात. ती कथा, कारण ती कथा कोणाची? देवाची. आणि तिला हरिकथा म्हणतात. मग इथं हरिकथा हा शब्द कुठेही नाही, फक्त कथा हा शब्द आहे. जगद्गुरु तुकोबा यांना कथा हा शब्द, फक्त कथा हा शब्द वापरून जे देती घेती, आता काय देती घेती हे पुढे मी सांगणार आहे. कळलं का? गडीवर थोडा वेळ असं धरून चाला तुमच्यामध्ये, कारण इथं शंकाखोर भरपूर आहेत. लक्षात ठेवा की नाही महाराज, ती इथे हरिकथाच म्हणायचं. तुम्ही काहीतरी चुकीचं सांगू नका असं बऱ्याच जणांना वाटेल. काय ठीक आहे, तुमच्या मताप्रमाणे आपण जाऊया की हरिकथा याचा संबंध आहे. आणि कथा करून या द्रव्य घेती देती. तर याच्यासाठी पुढे या प्रश्नाचं उत्तर मी पुढे दिलेलं आहे चिंतनामध्ये. आणि तुम्ही असं कसं काय म्हणताय, भगवंतानी असा एक दुजाभावपणा करू नये अशी मनामध्ये जर शंका येत असेल तर घ्यावं काय? आणि घेणारानी देणाराकडून हे पहा, घेतोय म्हणजे देणारा पाहिजे का नाही? घेणारा आहे म्हणजे देणारा पाहिजे का नाही? बरोबर का नाही? पण त्या देणाराकडून लक्षात ठेवा, तो जर गुण नाही घेतला काय आणि त्या कथेतील समथिंग अमाऊंट हा जर भगवंताच्या कारणी नाही लावला तर ते पुढे आहे का? परंतु इथे माझ्या या नवीन कीर्तनकारांचा किंवा कुठल्याही जे दक्षिणा दान म्हणून घेतात, ध्यानात आलं तुमच्या, हां ठरवून करतात त्यांना जोड आहे. मी मागेच सांगून गेलो, जे लाख लाख रुपये 1.5 लाख रुपये ठरवून घेतात त्यांच्यासाठी हा जोड आहे. ध्यानात येतं का? बरं द्रव्य घेऊच नाही, मग दानाला महत्व काय राहील सांगा? देणारालाही महत्व राहणार नाही, घेणारालाही महत्व राहणार. मग दान कशासाठी करायचं? ऐका पुढे. मात्र या नियमामध्ये माझे कीर्तनकार कुठेही बसत नाहीत. ऐका पुढे. मला सांगा, यामध्ये माझे प्रवचनकार कीर्तनकार
कुठे बसतात का? जगद्गुरु तुकोबारायांना काय सांगायचं या अभंगातून ते अचूक सांगा ना. तुम्ही शब्द पांडित्य गाजवून तुम्ही हा नवीन समाज किंवा नवीन कीर्तनकार जो कीर्तनकार बनण्याची इच्छा आहे त्याची अंतकरणापासून तळमळ आहे की जगाला आपण मार्गदर्शन करावं अशी इच्छा असणारे लोक किंवा तरुण मुलं ह्या तुमच्या असल्या सांगण्यामुळं आणि त्यातल्या त्यात हे अगोदरचे बरं का 50 वर्षाच्या पुढचे की जे आता रिटायर्ड व्हायला आले आणि अशाने रिटायर्ड व्हावं बरं का. अशाने काहीतरी वेळ वाकडं स्वतः आत्मचिंतन करावं की आतापर्यंत गेलेलं आपलं आयुष्य खरोखरच भगवंताच्या चरणी लागले का आणि नवीन कीर्तनकारांना नवीन मुलांना संधी द्यावी. अहो कथा करून या कथा ही येते कृतग्रंथामध्ये. मग मला सांगा बरं ते कसं कथेचा नाही अर्थ सांगेल. कृतग्रंथ म्हणजे काय ते सांगितलं मनाने रचिव गोष्टी सांगणे हा भाग त्यामध्ये येतो लक्षात ठेवा. मग असा भाग तर प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक गायनाचार्य बरं का मृदंग वादक पकवाज वादक किंवा तबला वादक गाणारे यांनी पूर्णपणे आयुष्य आपलं भगवंताच्या नामामध्ये अर्पण केलेलं असतं. ही कला म्हणू नका तुम्ही ह्याच्याकडे कला म्हणून पाहू नका. हे एक साधन आहे. ही मृदंग वाजवण्याची कला ही साधन आहे. हे देवापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे. लक्षात आलं. गायन याला कला म्हणू नका. देण्यात आलं काय तुम्ही विनोद करताय. कोणाला एसटी भाड्यापुरतं देतात कोणाला बऱ्यापैकी देतात आणि काही काहींना देत बिना नाही त्यांच्याकडे ती कलाच नसते. अहो जगात एकही प्राणी नाही की ज्याच्याकडे कला नाही. परंतु त्या कलेची तुम्ही जर टर उडवायला लागला तर समोरचा तुमच्याकडे स्वतःकडे शिकण्यासाठी आलेला सुद्धा विद्यार्थी हा घडू शकत नाही. लक्षात ठेवा. त्याच्या पाठीवरनं गुरुनी काय करावी नेहमी त्याच्या पाठीवरनं हात शब्बासकीची थाप टाकावी. त्याच्यामुळे हे जे जुने कीर्तनकार आहेत जे 50 म्हणून पुढे गेलेत ना त्यांनी आता कीर्तन न घेणे आणि त्यांनी आत्मचिंतनास लागले. कमीत कमी साठीच्या पुढचे नेतं. आता आम्ही नाहीच ना आम्ही कीर्तन साठीपर्यंत भरपूर केली लक्षात ठेवा काय. परंतु ही जे बोलतोय अशीच कीर्तन केली कुणाचाही पैसा घेतलेला नाही. बोलतोय ते म्हणजे याचा अर्थ तुम्ही घेऊन हे असा होत नाही. कारण तुम्ही कथा करत नाही. वृत्तग्रंथामध्ये तुम्ही येत नाही. तुम्ही स्मृती ग्रंथामध्ये येता आणि ते स्मृती ग्रंथ म्हणजे काय त्या अगोदर मी बोलून गेलो नाही. त्याच्यामुळं घेती देती तया अधोगती नरकवास. घेणारला ती अधोगती आणि देणारला ती अधोगती. पण हे कळू द्या ना अगोदर घेती काय आणि देती काय हे कळू द्या. अलग लक्षात काय द्यावं आणि काय द्यावं हे कळतंय का अगोदर. समोरच्याकडून आपण काय द्यावं काय द्यावं त्याच्यासाठी अतिशय विदा करंदीकर यांची एक कविता सांगतो ऐका काय. त्यांनी म्हणजे प्रत्यक्षात ते फार जुने कवी बरं का आणि त्यांचे जे अनुभव आहेत लक्षात ठेवा ते कवितेमधून त्यांनी ते प्रयुक्त केले. मग कविता वगैरे जी आहे ती अनुभवलेली आहे पूर्णपणे. आलं का लक्षात. एखादा कवी समोरच्या सुंदर दृश्याचे वर्णन करतो म्हणजे ते दृश्य तो अनुभवत असतो आणि ते अनुभवाचे त्याचे गुण तो त्या कवितेमध्ये तो लिहित असतो. इथं स्वतःच्या मनाचा तो काही घालत येते का लक्षात. ती कविता मी तुम्हाला सांगतो ऐका पुढे. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. नीट लक्षात काय म्हणतात विदा करंदीकर काय म्हणतात. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. आता हात घ्यावेत म्हणजे इथं काय कापून हात घ्यायचे का. काय यातून काय काय तुम्ही यातून काय शिकला तुम्ही. देणाऱ्याने देत जावे. ज्ञान देणाऱ्याने ज्ञान देत जावे. दान देणाऱ्याने दान देत जावे. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. सत्ता होतो म्हणजे लोकांनी सत्तेसाठी काय केलेलं असतं दान दिलेलं असतं. बरोबर ना. अरे बरोबर का. तो दान विधीमध्ये त्यांचा पैसा तो जातो. आता सत्यासाठी जातो म्हणजे चांगल्या कार्यासाठी जातोय जिथे भगवंताची आपलं चांगलं कार्य म्हणजे मनुष्याचं पहिलं कर्तव्य कोणतं आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी काहीही करावं लागलं. मग ते दान असू द्या श्रम असू द्या कीर्तन असू द्या प्रवचन असू द्या गायन असू द्या वादन असू द्या काही असू द्या ही देवापर्यंत पोहोचण्याची साधना आहे. हे तर का लक्षात. तुम्ही कीर्तन करताय म्हणजे तुम्ही फार शहाणे असं समजू नका. तुमच्या कीर्तनामध्ये जो गोडवा आहे किंवा तुमच्या कीर्तनामध्ये जो पांडुरंग उभा आहे माझे जगद्गुरु तुकोबाराय उभा आहे
काय तुमच्या एकट्याच्या सांगण्यामुळं ब्रह्मरसाची निर्मिती नाही, लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आठवा आणि मग कीर्तनकारांनी बोलत जावा. आलं का लक्षात? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेहू ब्रह्मरस आवडली किंवा ऐसा कीर्तनी ब्रह्मरस. प्रमाण मी दिशाभूल करण्यासाठी सांगत नाही, जी वस्तुस्थिती आहे. आलं का लक्षात? हे फक्त इथं सांगतोय. त्याच्यामुळे तुम्ही चुकीचे अर्थ सांगून जे अलीकड नवीन कीर्तनकार यामध्ये पडले त्यांच्यासाठी हे तुम्ही मस्त संन्याशी असाल हो. काय तुम्ही आता भगवी वस्त्र परिधान करून बसलेला असाल, मठ वगैरे स्थापून जमिनी वगैरे दुसऱ्याच्या हडप करून गोड बोलून घेऊन त्यांना देते का तुमच्या अमाप संपत्ती कमवून तुम्ही बसलेला असाल, मठ बांधून. मग ते पंढरपूर ठिकाणी असेल, आळंदी ठिकाणी असेल. पण माझ्या जोग महाराजांनी असं नाही केलं, मामासाहेब दांडेकरांनी असं नाही केलं. ती एक संस्था आहे, संस्थान आहे. काल मी बोलून गेलो की जिथे गंजलेला माल तुमच्या आमच्यासारखा बागाड झालेला माल त्याला पुनर्जीवन करण्याचं कार्य त्या कारखान्यात केलं जातं. कालच्या अगोदर ह्याच्या अगोदर मी बोलून गेलो, लक्षात. आणि आता तुमचे दिवस कशाचे आहेत की तुम्ही आत्मचिंतन करावं. खरोखरच आपण आयुष्यामध्ये आचरण एका तरी अभंगाचं केलं का? एक तर ओवी आपण अनुभवली का? जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग अनुभवला का? हे पाहावं का? कीर्तनच सांगायचं वांगी खाऊ नये आणि आपण मात्र घरी जाऊन वांगी कचकून आणायची, ही कुठल्या नियमामध्ये नसतं. त्याच्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की आता साठीच्या पुढं ज्याचं वय गेलेलं आहे अशाने आत्मचिंतन करावं. आणि आत्मचिंतन व्यवस्थित खरंच बाबा हेच खरं आहे. ज्या वेळेला तुमचं मन अनुभव देईल, तुम्हाला अनुभव लागतो, लक्षात ठेवा. त्यासाठी मग अनुभव याचा अर्थ असा आहे तुमचं वय किती आहे त्याच्यावर अनुभव नाही. एखादा लहान मुलगा असेल ना, तो कीर्तन करतो, तुम्ही सरळ म्हणता की कालची शिमडी पोरं कीर्तन करते. अरे तुम्ही का हा विचार करताय की त्यांनी कीर्तन करणं, गायन करणं, लहान मुलांनी तबला वाजवणं, पकवाज वाजवणं हे कौतुकास्पद आहे. तुम्ही त्यांचा अपमान करताय. त्यांच्या पालकांना जोड्यानं हाणायला पाहिजे असं तुम्ही कीर्तनातून जर बोलत असाल. अहो ती गादी नारद महर्षींची गादी, आपण त्या गादीवरून काय बोलावं? बघ लोक आपल्याला कीर्तनात विचारत नाहीत, आडवं लावत नाहीत. मग देण्यात आलं का तुमची? आपण काही बरोबर नाही बरं. मी याचा अर्थ मी फार ज्ञानी आहे असं नाहीये, मी तुमच्यापैकीच एक आहे. परंतु जरा थोडंसं माझं म्हणण्यापेक्षा जगद्गुरु तुकोबारायांचं खरं मत काय, त्या अभंगाचा लक्षणार्थ काय हे मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही शाब्द पांडित्य गाजवून जर अभंग तो सोडवत असाल आणि माझ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करत असाल आणि पुन्हा आपण वैष्णव आहे, आलं का लक्षात? आपण वैष्णव आहे का नाही? म्हणजे एवढं लहान मूल जे कीर्तन करतं ते कोण आहे? ते कोण आहे? ते वारकरी नाही, ते वैष्णव नाही. अलीकडे मुली स्त्रिया कीर्तन करतात. अहो हा अधिकार अगोदर पासून दिलेला आहे. मुक्ताई पासून संत जनाबाई, संत सखूबाई, आलं का लक्षात? संत बहिणाबाई. तुम्ही कालची शेंबडी पुरण कीर्तन करतेत, कुणी बी कीर्तन करतेत. अरे त्यांना येऊ द्या ना. चुकत असेल असं काय आहे की तुम्ही फार आईच्या पोटातून कोण शिकून येतं का? पण तेवढं समोर स्टेजवर घेऊन तुमच्यासारखं चुकीचं तर तो काय सांगत नाही ना. अहो भ्रम तर निर्माण करत नाही ना तुमच्यासारखा. तुम्ही भ्रम निर्माण करायला लागलाय, लक्षात ठेवा. भ्रम निर्माण करू नका. ब्रह्म कशा पद्धतीनं लोकांना मिळेल याचा विचार करा. बरं देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घ्यायचं जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर म्हणजे हात घ्यावेत म्हणजे काय की त्याचा दातृत्व हा गुणधर्म घ्यावा. येतं का लक्षात? म्हणजे आपल्याला जर समजा 2000, 3000, 1000 पाकिटमध्ये मिळाले असतील तर आपण त्या एकूण रकमेची 10% रक्कम त्या सप्ताहामध्ये दानधर्म करायला काय हरकत आहे? जसं घ्यायला शिकताय, दुसऱ्याकडून घ्यायला शिकताय, मग ज्याच्याकडून घेताय त्याच्याकडून दातृत्वही करायचं असतं. हे घ्या ना. काय द्यावं काय घ्यावं? घ्यावं काय, द्यावं काय? देणाऱ्याने द्यावं काय, घेणाऱ्याने घ्यावं काय? देणारा मस्त देतोय, पण घेणाराने देणाराचा दातृत्व हा गुण, तो गुणधर्म घ्यावा.
असं देती घेती या शब्दाचा अर्थ साधा सोपा सरळ आणि सुटसुटीत मी सांगितला. घेती देती जिथं येतं तिथं देणारा जेवढा आहे, देणारा कोणतरी आहे म्हणजे घेणारा कोणतरी आहे, त्या घेणाराने समोरच्या देणाऱ्याचा दातृत्व दानशूरपणा हा जो त्याचा चांगला गुण आहे तो गुण त्याचा घ्यावा आणि ह्याने तो द्यावा, ह्याला देती घेती म्हणतात. उगाच आपलं काय बी सांगताय. सर्वाभूती द्याव्यान काय प्रमाण आहे का तुले? या प्रमाणाचा तुम्हाला जगद्गुरु तुकोबा यांच्या ह्या प्रमाणाचा विसर पडला का तुम्हाला? विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. तुम्ही या लहान मुलांना नावे ठेवता म्हणजे दुफळी चालू आहे ना. ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे जो तो भगवंताला हलवण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने त्याला ते धन मिळतंय आणि मान मिळतोय, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही कोणाला तू असाच आहे तू तसाच आहे बरं ते बी वारकरीच्या याच्यामध्ये राहून हे शोभतं का आपणाला? जरा थोडासा विचार करा. माझं जरा बोचरं बोलणं असते, लागणार बोलणं असते काय. अहो प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, हे तुम्ही प्रमाण विसरला का जगद्गुरु तुकोबारायांचं? हे प्रमाण तुम्हाला आठवत नाही का? पाठीमागच्या वेळेला मी सांगितलं की तेथे अन्न न सेवावे, त्याचा अर्थ तुम्ही तो घेतला. मी मुद्दाम सांगतो बरं का या गोष्टी. आणि त्याच जगद्गुरु तुकोबारायांचा हा दुसरा अभंग तुम्हाला का आठवला? सर्वाभूती द्यावे अन्न, काय सर्वांना अन्न द्यावं, हे प्रमाण तुम्हाला तिथं का आठवत नाही? आणि तुम्ही तेथे अन्न न सेवावे एवढ्यावर जोर देता. द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून याचा अर्थ काय होतो? द्रव्य द्यायचं म्हणजे काय? एक ज्ञानाची विभूती आहे, येत आहे का लक्षात? आणि ही विभूती समोरच्याची लायकी पाहून द्यावी. समोरचा लायक आहे का? माझ्या श्रीकृष्णाने बरं का गीतेमध्ये ज्या वेळेला विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेला अर्जुनाकडे ती दृष्टी नसल्यामुळे अर्जुन घाबरला. देवा हे काय चाललंय, देवा हे काय चाललंय, मला काहीच कळेना. जेव्हा भगवंतानी त्याला दिव्य दृष्टी दिली, तसं तुम्ही शिष्याला ज्ञान देत असताना, ही ज्ञानाची विभूती देत असताना त्याला द्रव्य म्हणतात. लक्षात ठेवा. विभूतीचे अर्थ अनेक आहेत, द्रव्याचे अर्थ अनेक आहेत, समानार्थी शब्द अनेक आहेत, परंतु इथे महाराजांना कोणता अर्थ अपेक्षित आहे ज्या त्या प्रसंगानुसार महाराजांनी अभंग रचना अनुभव जसे येत गेले तसे अभंग त्यांच्या वाचेतून बाहेर पडून गेले. मग आता मी काय म्हणतो याच्याऐवजी महाराज काय म्हणतात की तया अधोगती नरकवास पुन्हा जे देती घेती. मग अगोदर मी एक वाक्य बोलून गेलो, देणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावेत याचा अर्थ असा आहे की देणाऱ्याचा दातृत्व दानशूरपणा हा जो गुण आहे तोही घेणाऱ्याने घेतला पाहिजे. कळलं का? एक 10,000 रुपये आपल्याला पाकिटमध्ये दक्षिणा म्हणून गावाने दिलेले. मी काय म्हणतो ते पहा, नेहमी सांगत असतो की आपणाला मिळालेल्या धनापैकी फक्त 10% धन द्रव्य काय जे तुमच्या भाषेत पैसा असेल तो फक्त परमार्थासाठी काढला जावा. मग पुण्य घडेल का पाप घडेल सांगा बरं. आपलं झालंय सगळं उलट. हो, आपणाला वाटतंय की आपण असं सांगतोय म्हणजे पुण्य करतोय, पण पुण्य करता पाप घडेल. आलं का लक्षात? आपल्याला वाटतंय आणि आपण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे कुठेतरी विसरून जातो का? आपल्याला वाटतंय ते फक्त आपल्या हातून पुण्य होतंय म्हणून, परंतु तसं नाहीये. अभंगाचा अर्थ काही घेऊ नका. कीर्तनकारांना बरं का लक्षात ठेवा. बरं, जे कर्माला आले ते भोगल्याशिवाय पर्याय आहे का? कीर्तनकार
बनणे हे जर त्याचं कर्म असेल तर ते भोगल्याशिवाय गत्यंतर आहे का? हा का मला कीर्तनकार नाही व्हायचं, मला त्यातून हे पैसे वगैरे घ्यायचे नाहीत, मग त्यांनी काय भिक्षापात्र अवलंबायचं का? ते भिक्षापात्र अवलंबणाऱ्याला काय म्हणतात? जगद्गुरु तुकोबराय ते प्रमाण सांगत बसत नाही आणि अभंग वाढवू द्यायची. आलं लक्षात? तसं 8 आठवडा कीर्तन चालणारे हे अभंग काय समोरच्याला खरं खरं ब्रह्मज्ञान देण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही सरळ त्या शब्दाचा अर्थ तुम्ही सांगताय, जे घेणारे तया अधोगती नरकवास. लक्षात आलं? आता अभंग महत्वाचं चरण हे या अभंग. मग इथनं पुढे कोण बघतच नाही हो. नरकवास मग त्या नरक एकूण बाबा किती नरक आहे? तर गरुड पुराणामध्ये 36 नरक, तशी पिंडे मतिर्भिन्न प्रत्येकाने प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळं लिहिलं, काही दोन्ही एकत्रित करून लिहिले, परंतु त्याच्याशी देणं घेणं नाही आपलं. काय पुढं उत्तर ध्रुवपदामध्ये रवरवती काय आहे? नरकवासच. लक्षात ठेवा. कुंभीपाक काय आहे? नरकवासच. परंतु आता नरकाची कल्पना जी तुमची आहे ती माझी नाही. त्यानं कधीतरी एखाद्या अशा चिंतनामधून नरकवास म्हणजे काय, नरका जाणे म्हणजे काय, स्वर्गात जाणे म्हणजे काय, वैकुंठाला जाणे म्हणजे काय, हे सगळे चुकीचं करून टाकलं फार. म्हणजे ते एक नरक म्हणजे असं काय भीतीदायक वातावरण. अहो कमीत कमी त्या बोलण्याचा लक्षणार्थ, महाराजांच्या बोलण्याचा लक्षणार्थ तुम्ही घेत जावा. कथा वेगळी, कीर्तन. लक्षात आलं? अभंग गाथा आपण कीर्तन अभंग गाथ्यावरती करतो, येते का लक्षात? कथा नाही बरं. तिथेही कथा कशा? वाचाळ, फटकळ विनोद, स्वयंरचित. मी आमच्याकडे गेलो होतो आणि तिथं असं घडलं तसं घडलं, असलं फालतू बडबडणाराला नरकवास आहे. आलं का लक्षात? अनुभवाचे बोल न सांगता, नवे ब्रह्मज्ञान न सांगता बाकीचे वाचाळपणा, वातरटपणा सांगणं, विनोद करणं, हा शाब्दिक विनोद त्यातून सहजासहजी तो घडतो. विनोद करावा लागत नाही, विनोद आपोआप घडतो. लक्षात. मग हे वर्णन केलंय पुढं अभंगामध्ये. वेगळं असं त्याच्यामध्ये काही विशेष नाही. मग ते लोक जर नरकात गेले तर तिथे भगवंताला दया वगैरे येत नाही, कारण जो तारणारा आहे, जो मारणारा आहे. लक्षात ठेवा, दोन्ही बाजू, नाण्याला 2 बाजू असतात. त्याला मारता येतं, मारणारं बी रूप त्याचंच आहे, तारणारं बी रूप त्याचंच. पण तुम्ही ह्यापैकी कुठलं कर्तव्य कर्म करताय याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्याच्यामुळं भ्रम निर्माण न करता 3रं चरण तसंच आहे. लक्षात ठेवा. असिगड दहारा काय, हा असिपत्र हा नरकवासच. तिथं तलवारीसारखे दहार असलेले किंवा टोकदार अशी झाडं. आता हे वेगळा भाग आहे, त्याच्यावरती 2-3 दिवस जातील नरकवास त्याचे पूर्ण वर्णन करायचं. परंतु त्यांना दुःख सहन करावं लागतं. एवढं जरी तुमच्या लक्षात आलं तरी भरपूर झालं. मग आपण कीर्तन करतोय म्हणजे आपल्यासाठी, आलं का लक्षात? आपल्यासाठी हा अभंग अगदी व्यवस्थितरित्या आपण नियमाने चाललोय, नियमात आहे का, निषेध केला इथं. लक्षात ठेवा. आणि तो कीर्तनकारांचा निषेध नाही, तर कथा करणाऱ्या, स्वयंरचित कथा करणारे, कथा सांगणारे, नाटक सांगणारे, येतं का लक्षात? मनाच्याच बुद्धीनं, की जे काहीही खरं नसतं. टीव्हीवरचं कुठलं सत्य आहे सांगा बरोबर? टीव्हीवर ज्या मालिका वेगवेगळ्या बघता तुम्ही, त्यातलं काय सत्य आहे? ते सर्व काय केलेलं आहे? स्वतःच्या बुद्धीनं ते फक्त चित्रीकरण करून दाखवलेलं आहे. तप्तभूमी आहे, नरकाचाच प्रकार आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे तया नरकन चुकती. बरं, अशा लोकांना म्हणजे वर सांगितलेले लोक मी सर्व सोडून, हे त्या लक्षात, जे संगीताचं कोणतंही साधन वापरून ते भगवंतासाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरणारी व्यक्ती सोडून, अशा सर्व व्यक्तींना यमाच्या तावडीतून सुटका नाही. असा साधा सोपा सरळ छोटा अभंग आहे. लक्षात ठेवा. आणि मस्तपैकी चिंतन करून देणारा अभंग आहे. फक्त याचा चुकीचा अर्थ जर काढून तुम्ही भ्रम निर्माण करत असाल आणि नवीन कीर्तनकार जे तयार होते त्यांचा आत्मविश्वास जर घालवत असाल, कारण जर ह्या कलेतून आपल्याला कशाचीच प्राप्ती होत नसेल, काय
मग कला अवगत करण्यामध्ये आपण जगणार कसं? प्रत्येकाच्या पुढे प्रश्न आहे ना, येतं का लक्षात? फक्त एकच गोष्ट मी सांगू इच्छितो, सर्व भार त्याच्यावरती घालायचा. आलं का लक्षात? आणि ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कोण काय म्हणतंय ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. असे बडबडणारे भरपूर जण आहेत. नवीन कीर्तनकारांना, अगदी नवीन गायनाचार्यांना आवर्जून सांग, हा जुन्या कीर्तनकारांनी रिटायर्ड व्हावं. का? कारण आपण बसून आता सध्या कीर्तन करू लागलो. कुठल्या नियमात बसते हा सांगा बरोबर? म्हणजे आपलं शरीर सुद्धा सांगतं की आपण आता सध्या उभा राहू शकत नाही. म्हणजे आपलं ठाईच बैसूनी करा एकचित्त. येतं का लक्षात? त्याच्यामुळं अशा कीर्तनकारांनी अगदी माझी हात जोडून विनंती की त्यांनी आत्मचिंतन करावं आणि नवीन कीर्तनकारांना संधी द्यावी. नाहीतर तुम्ही गुरु म्हणून या स्थानी जर असाल तर शिष्याचं कौतिक करायला कधी शिकायचं? बरं, निम्मा जन्म जरी शिष्याचा झाला तर तुमचीच कीर्तन चालू आहेत, मग त्यांनी कधी 50च्या पुढे कीर्तन करायची का? हो नाही ना, लहानपणापासूनच हे कीर्तनकार तयार झाले पाहिजे. 6-7 वर्ष तुम्ही अनुभवाचे बोल काहीच नाही, ओनली इन्फॉर्मेशन. आणि पुढे जाऊन मी सांगतो, पुस्तकातलं मस्तकात घेऊन कोण शहाणा होत नाही. त्या पुस्तकातलं एक वाक्य जरी अनुभवलं तरी तुम्हाला नॉलेज मिळण्याशिवाय राहणार नाही. आता शेवटची चाल अशा पद्धतीने, तुका म्हणे तया नरकन सुकाती तोडी लावला. परंतु या तोडीमध्ये प्रकार आहे. आलं का लक्षात? त्यातला हा एक प्रकार, तुका म्हणे तया नरकन चुकती सापडले हाती यमाची, सापडले हाती यमाची. रवरवी कुंभी पाक भोगी ती यातना, रवर कुंभी पाक भोगी ती यातना. नय नारायण करुणा त्या तुम्ही चढवून तुम्ही कसे मात्र मूळ जागेवर येता. रवर कुंभी पाक भोगी ती यातना, रवर कुंभी पाक भोगी ती यातना. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराजा मावली, ज्ञानेश्वर मावली ज्ञानराजा मावली. तुकाराम 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 तुकाराम. झालेली सेवा भगवंताच्या चरणी निरूपणाच्या स्वरूपात अर्पण. जे काय असेल ते प्रभूचरणी अर्पण, आपण सर्वाच्या चरणी अर्पण. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. बोली लिहिले पुरी जगे वापुरी विठ्ठल करा क्षमा अपराध महारावती. हा नाही विचारिला अधिकार